आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं मोठं जाळं आपण तयार करतो। आतापर्यंत मुंबईमध्ये जी मेट्रोची लांबी कार्यरत आहे ती लांबी जवळपास 91 किलोमीटरची आहे। या 91 किलोमीटरच्या लांबीमध्ये रोज जवळपास 9,50,000 प्रवासी हे प्रवास करतायत आणि आता पुढच्या 2 वर्षांमध्ये या 91 किलोमीटर सोबत अजून 132 किलोमीटरची लांबी ही कार्यान्वित होईल। आम्ही निर्णय केला आहे की दरवर्षी 50 ते 60 किलोमीटर काम पूर्ण करायचं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईची कनेक्टिव्हिटी ही त्यातनं वाढणार आहे। पुण्यामध्ये 33 किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाला आहे, त्यात 2.23 लाख प्रवासी सुविधेचा लाभ घेतात। आता ॲडिशनल त्या ठिकाणी 45 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे, ज्यातलं 27 किलोमीटर हे आपण पुढच्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत। नागपूरमध्ये 40 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे, रोज जवळपास 1,10,000 प्रवासी त्याचा लाभ घेतात आणि अजून आपण 43 किलोमीटरचं काम आता हातामध्ये घेतलं आहे, जे पुढच्या 2 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करू। यासोबत मुंबईमध्ये जी वेगवेगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत, ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण आता ऑरेंज गेट टनेलचं काम चालू केलेलं आहे, ज्यातनं आपण भुयारी मार्ग करतो। आपण जो कोस्टल रोड आहे त्याचा नॉर्थ कोस्टल रोड करतो। आता आपण बांद्र्याहून वर्सोवाला पोचू, वर्सोवापासून दहिसर आणि दहिसरपासून भाईंदर अशा प्रकारचा आपण रस्ता आता केलेला आहे आणि त्यासोबत आपण भाईंदरच्या उत्तरपासून विरारपर्यंत हा देखील एक समुद्री मार्ग यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्यालाही पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत। यासोबत वेगवेगळे जे टनेल्स आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत की ज्यातनं आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे। ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग, गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड, उल्वे सागरी किनारा मार्ग, अटल सेतू इंटरचेंज आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक जी आहे त्याचंही काम आता आपण पूर्ण करत आहोत। पुण्याचा चक्राकार मार्ग आहे, त्याचंही काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे। या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबई या महानगरांमध्येही आपण काम करणार आहोत। अध्यक्ष महोदय, यासोबतच या आपल्या प्रस्तावामध्ये गृह विभागाच्या संदर्भात देखील अनेक बाबी मांडण्यात आल्या आणि त्याही संदर्भात खरं म्हणजे गृह विभागाची चर्चा आपण नेहमीच घेतो, कारण हा सगळ्यात सेन्सिटिव्ह विभाग आहे आणि राज्यामध्ये एखादी घटना झाली तर त्याचे पडसाद हे या सभागृहात उमटणं हे अतिशय साहजिक आहे। ते प्रतिबिंब निश्चितपणे उघडत असतं। आपण जर बघितलं तर क्राईम इन इंडियाच्या रेकॉर्डप्रमाणे आपण प्रति लाख लोकसंख्येचा विचार केला तर गुन्ह्यांमध्ये क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे। पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंतचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं, आता मी नेहमी म्हणतो की आकडेवारी खरं म्हणजे याचं काही समर्थन होत नाही, पण आकडेवारीने समजतं म्हणून ते सांगावं लागतं। तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंत गुन्ह्यांमध्ये जवळपास 7,711 गुन्ह्यांची घट आहे, म्हणजे जवळपास 2.5% ती घट आहे आणि याच्यामध्ये गत वर्षीपेक्षा खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मात्र बलात्कार हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 375 वाढ झालेली आहे। दोषसिद्धीचं प्रमाण हे मात्र मला या सभागृहाच्या नजरेस आणून द्यायचं आहे की 3 नवीन कायदे आल्यानंतर काय परिणाम आहे। आपल्याला माहिती आहे 2013 साली आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 9% होतं। 100 गुन्हेगारांपैकी 91 गुन्हेगार सुटायचे, 9% होतं। त्यानंतर आपण 14 पासून ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांच्या आधारावर आपण ते 50% पर्यंत आणलं। पण आता नवीन कायदे आल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 50% होतं। आपण जर बघितलं तर आता नवीन कायदे आल्यानंतर हे दोषसिद्धीचं प्रमाण आपलं गेलंय 96.24% पर्यंत। 96.24 आणि असं नाही 70,000 गुन्हे त्यातलं हे आहे 96.24% आणि अर्थात त्यातले समजा आपण छोटे गुन्हे काढून टाकले, काही कंपाऊंडिंग होतं तरी 70%, गंभीर गुन्ह्यातही। म्हणजे हे 3 कायदे किती इफेक्टिव्ह आहेत याचं हे उदाहरण आहे।
कारण या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काय केलं भास्करराव, या कायद्यात तरतूद अशी केली की जो आरोपी पक्ष आहे हा 2 पेक्षा जास्त तारखा मागूच शकणार नाही, हा नियम केला आहे. 2 पेक्षा जास्त तारखा त्यांनी मागितल्या तर ऑब्जेक्शन आपल्याला घेता येतं आणि त्याच्याकडे सबळ रिझन आहे का हे ॲसर्टन झालं तरच त्याची कारणं नोंदवून त्याला पुढची तारीख जज देऊ शकतो. त्यामुळे कुठलाही जज अशा प्रकारे तारीख देत नाही आणि म्हणून वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास 96.24% आलेलं आहे. त्याबरोबर आपण डायल 112 जी यंत्रणा केली आहे त्यात कॉल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.